रायगड पालकमंत्री पदाबाबत अदिती तटकर यांनी प्रतिक्रिया दिली। भारत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा, जिल्ह्याचा विकास हेच आमचं प्राधान्य आहे असं देखील त्या म्हणाले। भारत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सोपवलाय। शेवटी आमच्या सर्वांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे। पालकमंत्री हे केवळ एक पद आहे, पण जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे असं देखील तटकर म्हणाले। आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील। याआधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे। या बाबीकडे एक शालेय शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केला। शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख, तुकडी वाढीसाठी 4 लाख आणि इरादा पत्रासाठी 3 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला। सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले। शालेय शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला। शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख, तुकडी वाढीसाठी 4 लाख आणि इरादा पत्रासाठी 3 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ओएसडीनी स्वतःला मंत्र्यांचे नातेवाईक सांगत संस्था चालकांकडून पैसे उकळल्याचा दावा देखील तृप्ती देसाई यांनी केला। एक्सपोस्ट करत तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केलेत। काही पुरावे माझ्याकडे काही संस्था चालकांनी दिलेत, अजून काही पुरावे या ओएसडीच्या बाबतीत आणि या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या बाबतीत जे आहेत ते माझ्याकडे येणार आहेत। येत्या 8 दिवसात जर हे सगळं थांबलं नाही तर मात्र मुख्यमंत्र्यांकडे आम्ही या सगळ्या विभागाची या ओएसडीची जी आहे ती लेखी तक्रार करणार आहे। खरोखरच तुम्हाला भ्रष्टाचारच करायचा आहे तर तो लपून करू नका। मग शालेय शिक्षण विभागाने रेड कार्ड जे आहे ते त्यांच्या जे आहे ते कार्यालयाच्या बाहेर लावावं आणि आमच्याकडे शाळा विकत मिळतात अशा पद्धतीचा बोर्ड लावावा आणि हे सगळं चालवावं, पण हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।